शनिवारी मी एका क्लायंट बरोबर त्यांच्या बंगलोच्या कन्स्ट्रक्शनची डील क्रॅक केली। त्यांची पुण्यामध्ये आयटी कंपनी आहे। ते महिन्याला जवळपास 1.5 ते 2 कोटी रुपये सॅलरी मध्ये वाटतात। त्यांनी मला मीटिंगसाठी सकाळी 8 वाजता बोलवलं होतं, तर मी शार्प 8 वाजता त्यांच्या लोकेशनला पोहोचलो। मी ज्यावेळेस त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बसलो त्यावेळेस ते तिथे हजर होते। त्यांचं पहिलं वाक्य हे होतं की विजय, यू नो यू आर लेट। मी म्हणालो, नो सर, आय एम नॉट लेट, आय एम ऑन टाइम, इट्स शार्प 8 AM। ते मला म्हणाले, विजय, कॉर्पोरेट सेक्टर मधला एक नियम कायम लक्षात ठेव, ऑन टाइम येणं म्हणजे लेट असतं। तुला जर कोणी मीटिंगसाठी 8 वाजता बोलवलं तर त्या ठिकाणी तू 15 मिनिटं आधी हजर असणं गरजेचं आहे, त्याला म्हणतात ऑन टाइम। मग मी व माझ्या टीमने प्रेझेंटेशन वगैरे दिलं आणि फायनली गोष्ट आमची निगोशिएशन पर्यंत आली। त्यावेळेस ते मला म्हणाले की विजय, मला रेट असा लाव की जेणेकरून तुलाही चांगला प्रॉफिट झाला पाहिजे, जेणेकरून तू मन लावून काम करशील। पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे एकच काम नाही, मी माझ्या ओळखीचे अजून माझ्या मित्रांकडून 4 कामे तुला देणार आहे। कारण मीच नाही तर त्या माझ्या 4 मित्रांनी व ते शोधत असलेले 4 कॉन्ट्रॅक्टरनी आपल्या कामामध्ये व आपल्या रेट मध्ये चूक काढली नाही पाहिजे। मी आतापर्यंत केलेल्या व्यवहारांपैकी ही एक खूपच जबरदस्त व्यवहार करण्याची पद्धत होती। मित्रांनो, खूप काही शिकण्यासारखं होतं या माणसाकडे, आणि ते म्हणतात ना, मोठी माणसं उगाच मोठी होत नाहीत। शनिवारी